पुढे सर लांब लांब जायचं डाव्याला बसलेलं जायचं घ्या पुढे सर जागेवर बसा फक्त खाली बसा वरच्या कट्ट्यावर नका बसा असं बरं वाटतं या पुढे पुढे या जरा बरं नाही वाटत असं रामकृष्ण मोकळा करा सर
Thank you.
येताना कधी हानी बसले साऊंड द्यायचं आणि रिपीट पडायचं हा 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 हॅलो लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी पद्मनाभा
दीनानाथा पद्मनाभा सुख बसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई माझी अल्प ही वासना तू तव उदाराचा राणा सुख बसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई विठाला लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंदन मंदनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि चित्प्रकाशं वरं विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता वाग्विलासिनी जे चातुरार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजर दही सद्गुरु जेने तारिलवा संसार पुरो मनोनि विशेषात्यादरू विवेकावरी आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची शेवे लागी शेव मुख झालो
पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संत शिरोमणी सावताबाबांच्या पुण्योत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम यज्ञ आणि या यज्ञातील 4थ्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा. मी सकाळी कीर्तन झालं. सप्ताह संयोजकाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. सेवके करावे सांगितलेले काम येथे उतुपण कामा नये. अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सर्व मंडळी या पुण्यतिथी उत्सवाचं करत आहात. आपण सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे. नामसप्ताहाला सुरुवात केली सज्जनो. वर्ष 8वे चालू झालं. 7 वर्ष कशी गेली माहीत झाली नाही. 8व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. इवलेशी रोप लाविले द्वारी त्याचा बेलू गेला. अत्यंत सुंदर असा देखणं स्वरूपाचा हा कार्यक्रम असा वृद्धिंगत होत आहे. हे पाहून खरं प्रत्येक माणसाला कौतुक वाटेल, हेवा वाटेल असा हा प्रकारचा कार्यक्रम आपण सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालवलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पंचक्रोशीतील सर्व सुजन भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ही कीर्तनरूपी सेवा संपन्न करणार आहोत. विठाला विठाला पण थोडीशी अडचण एक आहे. थोडस ऍक्सिडेंट झाल्यामुळं माझ्या गालाला लागलं. पण तुमची भूक आज मी शिमेल असं मला काही वाटत नाही. सकाळी मनसुखबाबांचं कीर्तन झालं. थोर महात्मे आपल्या या वाडीमध्ये आले हे सुद्धा भाग्य असतं महाराज. ही संत मंडळी, मोठी माणसं, साधू पुरुष आपल्या गावामध्ये येण्यासाठी सुद्धा त्या भूमीची पुण्य असावी लागते. साधू कुठे येत नाही. जसं साधू कुठे जन्माला येत नाही. पवित्र ते कुळ पावन तो दोष देश जेथे हरीचे दास हे असं होते. जरा समजून घ्या. आणि म्हणून जेथे हरीचे दास जन्म घेते सावताबाबांना काय वाटले काय माहिती. अशी या भूमीमध्ये आपल्या छोट्याशा वाडीमध्ये महाराज या ठिकाणी आले आणि पहा 8 वर्षामध्ये एवढा बदल पाहायला मला मिळतोय. कितीतरी माणसं, कितीतरी मंडळी आज वारीसाठी पंढरीला जात आहेत, या वाडीतून जात आहेत. ही मनामध्ये धारणा, ही भावना निर्माण होण्यासाठी साधू पुरुषाच्या भेटीची गरज असते. जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यापैकी 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या मिळतच नाही, अत्यंत दुर्लभ आहेत. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि साधू पुरुषाची भेट. ह्या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. पण सावताबाबांचं आगमन या ठिकाणी झालं. बाबा या ठिकाणी विराजमान झाले आणि आपल्या गावाचा कायापालट झाला. सगळी मंडळी आज वारकरी संप्रदायाचं चांगल्या पद्धतीनं सजनाव अनुष्ठान करतायत, उपासना करतायत, पंढरीची वारी करतायत
गळ्यामध्ये बऱ्याच म्हणे तुळशीची माळा परिधान केलेली आहे, कपाळाला गंध लावलेला आहे. अशा प्रकारे धार्मिक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पण आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो. आज या कीर्तनासाठी आळंदीवरनं महान मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, सगळी मंडळी महान आहे सचिव. आणि अशी गुणीजन आपल्या वाडीमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित आहेत. म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपल्याही पंचक्रोशीतील बरीच, मग कोकडेवाडी असेल, वडगाव असेल, आंधळगाव असेल, नावरा असेल, या पंचक्रोशीत सर्व परमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करणारी मंडळी, संप्रदायाचा वसा पुढे चालवणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आज हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, प्रयोजन असं आहे, सप्ताह 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, महिन्याचा असो, पण शेवटचे दिवस म्हणजे अखेरचा दिवस, जागराचा दिवस, त्या दिवशी देवाकडे मागणंच मागायचं असतं. म्हणजे सप्ताहाच्या प्रारंभी पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, तदनंतर संतपर, उपदेशपर, करुणापर, एकविधपर. पण सांगतेचा जसा काल्याचा अभंग, तसं नाम सप्ताहाचा जागराचा दिवस म्हणजे 7वा दिवस असेल, 3रा दिवस असेल, त्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा, ही वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. त्या अनुषंगाने आज यासाठी मागणीपर अभंग घेतलेला आहे. अभंग कोणाचा आहे प्रत्येकाला माहिती आहे. आपण सगळे गाथा वाचणारी मंडळी आहात, ज्ञानेश्वरी पारायण करणारी मंडळी आहात. देऊचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू, ज्यांनी या मृत्यूलोकीचा नियम मोडला. वास्तविक पाहता इथं हा पंचमहाभूताचा देह ठेवावा लागतो आणि फक्त चैतन्य इथून जात असतं. पण तुकोबारायांनी देह सहित वैकुंठ गमन केलं. असे महान संत जगद्गुरु तुकोबाराय आणि यांचा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज, उरका लवकर, विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागतात आणि देवाची स्तुती करतात. स्तुती कशी करतात बघा. देवा, लक्ष्मी वल्लभा, तू लक्ष्मीचा पती आहे, दिनांचा नाथ आहे, पद्मनाभ आहेस, हे देवा मला माहिती आहे. असा तू असताना सुद्धा सुख तुझ्या पायाजवळ आहे हे मला माहिती आहे. आणि तुझ्याच पायाजवळ सुख असल्या कारणाने मला तुझ्या पायाजवळ ठेव. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. मला तिथं ठेव. आणि देवा, जास्त काय मी मागणं मागत नाही, माझी अल्प ही वासना. पण तू कसा आहेस, उदारांचा राजा आहेस, राणा आहेस. आणि म्हणून माझ्या भोगाने पीडा केली आणि ती पीडा आता मी भोगत आहे. म्हणून देवा तू धावून ये आणि मला तुझ्या पायाजवळ ठेव. असा सरळ अभंगाचा या अर्थ तुमच्या पुढे मांडला. जगद्गुरु तुकोबारायांचं आवडीचं जे नाव आहे ते पांडुरंग आहे. पांडुरंग परमात्मा, पंढरीधीश भगवान परमात्मा, हे पांडुरंग परमात्म्याचं नाम तुकोबारायांच्या आवडीचं नाव आहे. या जगतामध्ये अनेक संत मंडळी भगवान परमात्म्याला पाहू गेली. तसं पाहिलं तर भगवान परमात्मा एकच आहे, एक तत्व नाम. त्याप्रमाणे
पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. म्हणजे काय? एक चैतन्य, एक भगवान परमात्मा. मग एक भगवान परमात्मा पण आमच्या प्रत्येक संत महात्म्यांना भिन्न भिन्न स्वरूपाचा वाटला, भासला. ज्ञानेश्वर महाराज त्या भगवान परमात्म्याकडे पाहतात आणि त्या रूपाकडे पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांना तो भगवान परमात्मा निळा भासला. पंढरपूरचा निळा रावणाचा पुतळा, पंढरपूरचा निळा रावणाचा पुतळा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखीला डोळाबाई. भगवान परमात्मा ज्ञानेश्वर महाराज निळा भासला. पंढरपूरला आपण सगळी मंडळी गेलो, या वर्षी गेलतो ना आपण सगळे. सगळे माना का हलवत नाही? माना तर खरं गेलो. मग सगळी मंडळी पंढरपूरला गेलो, देवाला पाहिलं, डोळे भरून त्या परमेश्वराला पाहिलं, भगवंताला पाहिलं, पांडुरंगाला पाहिलं. तो देव कसा आहे हो? कोणीच पाहिलं नाही वाटतं. तो सावळा आहे, काळा आहे. मग देव सावळा आहे, देव काळा आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांना तो निळा का भासला? याला काहीतरी कारण असलं पाहिजे. देव तर काळा आहे, ठाई चाची काळा, अनादी भाऊ काळा. मग असा देव काळा आहे, देव सावळा आहे, मग ज्ञानेश्वर महाराजांना तो निळा भासला. याचं उत्तर असं आहे, जी वस्तू व्यापक असते ती निळी भासते. याला उदाहरण मी तुम्हाला सांगेन. आकाश हे व्यापक आहे. आकाश व्यापक असल्या कारणाने ते कसं भासतं? निळं भासतं. तसा हा भगवान परमात्मा विठ्ठल विस्तरला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. किंवा विठ्ठल जगी स्थळी भरला, रीता ठाऊ नाही उरला. तो भगवान परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे. देव नटला ना परी भरुणी उरला Hare
तो नटला, तो येणीची नटावा, खेळतो येणीची खेळावा. असा तो भगवान परमात्मा नटला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना तो निळा वाचला. पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, एकनाथ बाबांना तो आई जगदंबेच्या स्वरूपामध्ये वाचला. नाथ बाबांनी परमेश्वराला पाहिलं, भगवंताला पाहिलं. त्या रूपाकडे पाहिल्याबरोबर एकनाथ बाबांना तो आई जगदंबेच्या स्वरूपामध्ये वाचला. प्रमाण असे, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची लाटी, कुंडलिक देवटा शोभे वाळवंती, एक जनार्दनी अंगावरी कर ठेवून कधी उदो. देवाचं काय वाकडं असतं काय सर मला सांगता येत नाही. एक बाई बाजार करायची, ती बाजारला गेली, दररोज पैसे मिळवायचे, दररोज पैसे. हे काय आहे ती चोपदाराला लईच कामं दिसते. विठाला विठाला दोन तास झालं मी आलो, मधून मिस कॉल मला येईना. विठाला विठाला सूर बदलतो. त्यामुळे मी मोठा मोबाईल घेत नाही, मला ते येतच नाही. विठाला विठाला आता कीर्तन करत असताना विक्षेप झाला की त्या वक्त्याला वाटतं लगेच जीव द्यावा. कीर्तनी विक्षेप त्याची पै मरण. कीर्तनामध्ये विक्षेप करू नये. आपले मोबाईल सायलेंट करा थोडा वेळ. आणि मग पुढं काय झालं, बाजार करायची ती. बाजारात तुम्ही जर गेलाच, त्या बाजार करणाऱ्या महिलेची पिशवी जवळजवळ 6 ते 7 कप्प्याची असते. हसलं कोणतं? एवढ्या नोटा असतात, ठराविक नोटा वेगळ्या कप्प्यात, सुट्टे पैसे एका कप्प्यात, असे भरपूर पैसे दिवसभरात ती बाई साठवायची. काय झालं, पुढे एक दिवस तिच्या यायच्या घरी आलं जागरणाचा कार्यक्रम. आणि जागरणाचा कार्यक्रम म्हटल्यावर ही माऊली गेली. तर आपल्या अंगात येते, मला जरा सावध राहायला पाहिजे होतं. पण ते गेले. मारूक मळायला सुरुवात झाली आणि आरती सुरू झाली आणि बाईच्या अंगात आलं. तिच्या अंगात आल्यावर ही विसरून गेली माझ्या कमरेला पैशाची पिशवी. बेभान झाली, दमछाक झाली. एवढी बाई नाचली आणि नाचता नाचता कमरेची पैशाची पिशवी खाली पडली. पटकन देव बाजूला घालवावा तर देव खोटा. बराच वेळ नाचाव तर पिशवी जाती. काय करावं बाईला सुचेना. पण दोघं उभयता गेली होती. पती समोरच उभा होता. पण हिने सांगायचं कसं, अगदी मस्त पैकी त्यांनी त्या स्वरामध्ये सांगितलं, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय, खाली काय पडलंय बघा. नवऱ्याची दृष्टी खाली गेली. म्हणलं बायको सांगती काहीतरी खाली बघा. पाहिल्याबरोबर पैशाची पिशवी. तो पण म्हणला उचलून घेतलंय, चला. वाजवण्याच्या दृष्टीने काही काही देवांना सांगतो, सगळ्या देवांचं नाही, बरेचसे देव खरे असतात नाही का. कुणाची उपेक्षा करू नाही. बरं तर बरं आपल्याच अंगात यायला नसतं. आता हा जरा आपण थोडासा बाजूला गेलो.
नाथबाबांना तो आई जगदंबेच्या स्वरूपामध्ये बसला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी. तो भगवान परमात्मा एकनाथ बाबांना आई जगदंबेच्या स्वरूपामध्ये भासला. सावता बाबांना तो कसा भासला? कांदा मुळा कांदा मुळा कांदा मुळा कांदा कीर्तनाला अशी साथ असावी, नाही तर बऱ्याच ठिकाणी साथच येते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सगळ्या मळ्यामध्ये कांदा, रताळू, गाजर, मुळा, मिरची हे सगळ्यामध्ये माझा भगवान परमात्मा नटलेला आहे. ही अंतकरणामध्ये धारणा सावताबाबांच्या ठिकाणी अखंड भगवंताचं नामचिंतन केलं आणि तो भगवान परमात्मा नामस्मरणाच्या जोरावर, ताकदीने, सामर्थ्याने सर्व मळ्यामध्ये माझा भगवान परमात्मा नटून बसलेला आहे. आणि सावताबाबांच्या जीवनामध्ये बघा, मळ्यामध्ये खुरपण्याचं काम सुद्धा भगवान परमात्मा करतो. आणि म्हणून सावताबाबा म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सगळ्यामध्ये परमात्मा दिसला. आणि तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख किंवा सुंदर ते ध्यान उभे विठे. तो भगवान परमात्मा तुकोबरायांना असा सुंदर ध्यान, काशीला पितांबर अशा पद्धतीने दिसला. तुळशीचा हार गळ्यामध्ये, हे तुकोबराय वर्णन करतात. म्हणजे सगळं असेल. या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, देवा तू लक्ष्मी वल्लभ आहेस. कारण दाता त्याची स्तुती केल्याशिवाय काय देऊ शकत नाही. एखाद्याला काही एखाद्याकडून वस्तू घ्यायची असेल तर त्याची स्तुती करावी लागते. स्तुती केल्याशिवाय याचिकाला काहीच मिळत नाही. दाता कधी देतो? तो प्रसन्न झाला पाहिजे. एखाद्या माणसाला 10,000 रुपये घ्यायचे आणि तो सावकाराकडे गेला, शेठ झोपलाय काय, उठा 10,000 द्या. तो
ने बाबा तो किती पाहिजे 20,000 ने असं म्हणेल का तो गेल्या गेल्या सावकारांची स्तुती करावी लागेल वा शेठजी काय तुमचं घर काय तुमची शेती वा 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 त्या सावकाराला जर कॉफी आवडत असेल तर त्याला घरी नेऊन कॉफी पाजावी लागते त्याला जी आवडीची वस्तू आहे ती दिली की तो 10,000 आपल्याला लगेच देऊ शकतो याचा अर्थ असा आहे दात्याची स्तुती केल्याशिवाय तो आपल्याला काहीच देत नाही इथं तुकाराम महाराज देवाची स्तुती करतात लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा देवा तू पद्मनाभ आहेस दीननाथ आहेस आणि लक्ष्मी वल्लभ आहेस पैशाने मिळत नाही सत्याने मिळत नाही भगवान परमात्मा त्याची स्तुती केली तरच तो आपल्याला देतो आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा चरणामध्ये तुकाराम महाराज देवाची स्तुती करतात देवा लक्ष्मी वल्लभा इथं स्तुती करतायत पण इथे एक शंका अशी आहे इथं तुकाराम महाराज देवाचा परिचय पत्नीकडून करून देतात शास्त्र असं सांगतं
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्व निर्माण करणं त्याला उत्तम परिचय म्हणतात. बापाच्या कर्तृत्वावरनं मुलाचा परिचय करून देणं याला मध्यम परिचय म्हणतात. आणि पत्नीच्या कर्तृत्वावरून त्या मनुष्याचा परिचय करून देणं याला निकृष्ट परिचय म्हणतात. हे कोण हो? गंगूबाईचे मालक. निकृष्ट परिचय. हे कोण? हे कीर्तनकाराचे चिरंजीव. मध्यम परिचय. स्वतः विश्व निर्माण करणं याला मध्यम परिचय नाही, उत्तम परिचय म्हणतात. मग इथं तुकाराम महाराज लक्ष्मी वल्लभ असं का म्हणताय? लक्ष्मीचा पती. त्याचं उत्तर असं आहे, लक्ष्मी आमची आई आहे आणि लक्ष्मीचा पती आमचा बाप आहे. बापाला मन जाणतं आणि बापाला आई जाणते. तुकोबा एका ठिकाणी सांगतात, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. बापाला मन जाणतं आणि बापाला आई जाणते. या बाबाची विठाला विठाला त्याप्रमाणे लक्ष्मी आमची आई आहे आणि लक्ष्मीचा पती आमचा बाप आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात लक्ष्मी वल्लभा. विठाला विठाला लक्ष्मी वल्लभाई. लक्ष्मी कोण? ज्यावेळेस इंद्र ऐरावतावर बसला आणि मृत्यूलोकामध्ये आला. ऐरावतावर बसून मृत्यूलोकामध्ये इंद्र देवांचा राजा मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर संतांची भेट झाली. ते संत कोण? दुर्वास महात्मा. दुर्वासांची भेट झाली आणि मग दुर्वास महात्म्यानं आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार इंद्राच्या गळ्यामध्ये घातला. संत तशी भेटत नाही. जीवनामध्ये भाग्याचा उदय झाल्याशिवाय संत भेटतच नाही. भाग्याचा उदय
पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत शरण भाग्याने संत महात्मे भेटतात. इंद्राची आणि दुर्वासांची गाठ झाल्याबरोबर नवरत्नांचा हार इंद्राच्या गळ्यामध्ये घातला. इंद्रानं तो हार गळ्यामधला काढला आणि हत्तीच्या सोंडेमध्ये दिला. पशु होता, त्या हत्तीनं तो हार पायाखाली कुस्करला, तुडवला. इंद्राच्या या कृतीचा दुर्वास महात्म्याला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये इंद्राला शाप दिला. इंद्रा, अरे एवढी मस्ती आहे, काही क्षणार्धामध्ये तू ऐश्वर्यहीन होशील असा शाप दिला. महात्म्याचा शाप कधी घेऊ नये. नाही आशीर्वाद मिळवताला हरकत नाही, पण शाप तरी कधी घेऊ नये. शाप दिला, ऐश्वर्यहीन होशील, तुझी सर्व संपत्ती समुद्रात पडेल. महात्म्याचा शाप होता. काही क्षणामध्ये इंद्र ऐश्वर्यहीन झाला. सगळी इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये पडली. मग सगळे देव आले, म्हणजे आता ही पुन्हा संपत्ती कशी मिळवायची. इथे एक सिद्धांत लिहून घ्या. इंद्रानं पुन्हा संपत्ती मिळवली समुद्रातली, याचा अर्थ आहे गेलेली संपत्ती पुन्हा प्राप्त होऊ शकते. म्हणून सुभाषित सांगतात पुनर्वित्तम, पुनर्मित्र, पुनर्भार्या, पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य. म्हणजे पुनर्वित्तम, गेलेला पैसा पुन्हा मिळतो हा सिद्धांत. तो इंद्रानं ठरवलं ही कशी मिळवायची परत. ते म्हटले मग याच्यावर काहीतरी पर्याय ठरलं. मग देव दानवांचं ठरलं समुद्र मंथन करायचं. समुद्राचं मंथन करायचे. मग मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केला. एका बाजूनं देव, एका बाजूनं दानव. समुद्र मंथन सुरू झालं, पण तत्पूर्वी त्यांच्यामध्ये करार झाला होता की या समुद्र मंथनातून जी संपत्ती बाहेर पडेल ती दोघांना सारखी वाटून घ्यायची. करार ठरला. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. पाहता पाहता तो मेरू पर्वत समुद्राच्या तळाला जाऊ पाहू लागला. त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं कच्छ अवतार धारण केला आणि तो मेरू पर्वत म्हणजे रवी आपल्या पाठीवर धारण केली. आणि मग मात्र पुढे मंथन सुरुवात झाल्याबरोबर त्यातून अनेक रत्न बाहेर पडली. ती रत्न आपण एका मंगलाष्टिकेमध्ये म्हणतो, पण ती मंगलाष्टका म्हटले तर नाही, आता गाणीच म्हणायला सुरुवात केली. लग्नामध्ये मंडळी लोक आता गाणी म्हणतात. गाणी पोतभर जरी अक्षता टाकली ना काही फायदा होणार. त्या मंगल अष्टकाच्या मंत्रानं ते जे अक्षत आहे ते अभिमंत्रित होते आणि त्याचा उपयोग, त्याचा परिणाम त्या जोडप्या होत असतो. म्हणून ते मंगलाष्टक म्हणायचं कशासाठी. त्याच्यामध्ये गंगेचं वर्णन आहे, अवताराचं वर्णन आहे. मंगलाष्टिकेमध्ये या नवरत्नांचं वर्णन आलेलं आहे. लक्ष्मी कौस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. रात्री 9:30 ते 10 दरम्यान वरखळवाडीमध्ये लग्न चालू होतं. आणि मी ऐकलं त्या ठिकाणी असे रत्न निघले. मद्य बाहेर आल्याबरोबर, दारू बाहेर आल्याबरोबर राक्षस पळाले. सगळ्यांनी दारू घेतली. पुढे अमृत आलं. देवाने ठरवलं यांना अमृत मिळू द्यायचं नाही. देवांनी अमृत घेतलं, दानवांनी
दारू घेतली. दारू कोणी घेतली नाही मला आठवना. दारू कोणी घेतली म्हणजे दारू घेतात ते दानव असं मला म्हणायचं नाही, पण दानवांनी दारू घेतली. दानवांनी दारू घेतली, अमृत घेतलं देवाने. अशी अनेक रत्न बाहेर आली आणि पाहता पाहता लक्ष्मी बाहेर आली. ती लक्ष्मी महाराज. आपल्या लक्ष्मीचा नका विचार करू, ती देवाची लक्ष्मी. त्या लक्ष्मीनं बाहेर आल्याबरोबर ते सौंदर्य पाहिलं लक्ष्मीचं. सगळे देव आणि दानव त्या लक्ष्मीकडे धावले. ही लक्ष्मी आपल्याला मिळावी, लक्ष्मी आपल्याला मिळावी, लक्ष्मी आपल्याला मिळावी यासाठी देवही धावले आणि दानवही पुढे धावले. लक्ष्मीनं सांगितलं थांबा, तुम्हाला जर मी हवी असेल तर उद्या सकाळी 7 वाजता मी महालामध्ये येणार आहे. 2 लाईन करायच्या. 7 वाजता मी तिथे येईल आणि तुमच्यामध्ये असणारा एखादा कोण लायकवान असेल त्याच्या गळ्यामध्ये मी वरमाला घालीन असं सांगितलं. गड्यानं काय रातभर झोप आहे. फाटलेली कपडे शिवून घेतली, मळलेली कपडे धुवून घेतली, इस्त्री केली, पांढरे झालेली केस सगळ्यांनी डाय केल्या, अप टू डेट गडी अत्तर लावून तांब्याने इस्त्री केली. काय यांनी काही गाड्यांनी तांब्याने इस्त्री केली. नाही म्हटलं आपल्या इस्त्री नाही, तांब्याने का कोळशी घातली, इस्त्री केली कडक. सगळे गडी डाय वगैरे करून अगदी तरुण होऊन सकाळी 7 वाजता महालामध्ये हजर. 2 लाईनी केल्या. लक्ष्मीनं दानवांकडे पाहिलं, सगळ्यांना नापास केलं, सगळे नापास. आणि मग नजर गेली लक्ष्मी आई साहेबाची इंद्राकडे. देवांचा राजा आहे, याच्या गळ्यामध्ये माळ घालायला पाहिजे, राजा देवांचा आहे. पण नाही म्हटले. देवांचा राजा जरी असला तरी वागायला बरोबर नाही. इंद्रा पडली भग नको म्हटले. त्यालाही नापास केलं. पुढे चंद्राकडे पाहिलं. चंद्र अतिशय देखणा आहे, अत्यंत सौंदर्य असणारा हा चंद्र. त्याच्याकडे पाहिलं लक्ष्मीने. काही हरकत नाही म्हणले माळ घालायला. पुन्हा पाहिलं, विचार केला, माळ घालायला हरकत नाही गळ्यामध्ये, पण त्याला डाग आहे. चंद्राला काय आहे? डाग आहे. तोही कलंकित आहे, त्यालाही नापास केले. आणि मग नजर गेली भोले बाबाकडे. भगवान शंकराकडे पाहिलं लक्ष्मी आई साहेबांनी. लक्ष्मी आई साहेबांनी भगवान शंकराकडे पाहिल्या बरोबर म्हणजे वर मला घालावं. सगळे मी मिळावी म्हणून जिकडे तिकडे पळापळी धावाधाव चालली. आणि हा बाबा अशा परिस्थितीमध्ये ध्यानच नाही. डोळे मिटले भगवान शंकरानं आणि ध्यान करत बसले. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये बाबा ध्यान करतो, त्यालाही नाकारलं. मग नजर गेली ऋषी मुनी जपी तपी सगळ्यांकडे नजर गेल्याबरोबर त्या ऋषी मुनीकडे पाहिलं. म्हणले माळ घालायला हरकत नाही, पण हे क्रोधी आहे. हे कसे आहेत? क्रोधी आहे. त्या ऋषी मुनींनाही नापास केलं. आणि मग नजर गेली भगवान विष्णूकडे. भगवान परमात्म्याला लक्ष्मी आई साहेबांना पाहिल्याबरोबर लक्ष्मी आई साहेबाच्या अंतःकरणामध्ये असणारा अभिमान गळून पडला. अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवायच्या दैवा पात्र झाले. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी आयशा धावत गेल्या. म्हणले देवा, हार घेतला आणि गळ्यामध्ये घालला. देव मात्र लक्ष्मी आयशाकडे पाठण करायचे.
अशा 3 प्रदक्षिणा झाल्या, पण आईसाहेबांना काय भगवान परमात्मा भगवान विष्णू काय माला काय गळ्यामध्ये घालून घेत नाही. आणि मग अभिमान सांडून गेला, आपल्या सौंदर्याबद्दलचा अभिमान सांडून गेला. तेजपिंज तो भगवान परमात्मा राजे सुकुमार बदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असा तो पाहिलं आणि लक्ष्मी आईसाहेबांचा अभिमान गळून पडला. आईसाहेबांना तो हार गळ्यामध्ये घालण्यासाठी पुढे सरसवते, देव काय गळ्यामध्ये हार घालून घेत नाही. आणि मग मात्र सांगितलं लक्ष्मी आईसाहेबांना, लक्ष्मी मी तुला एकच जागा देतो, ते म्हणजे फक्त माझे पाय. पाय लक्ष्मीचे हाती पाय, 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 लक्ष्मीचे हाती प्रमाण असावं, समर्पक प्रमाण असावं. अशा प्रकारे लक्ष्मी आई साहेबानं देवाला सांगितलं, देवा माझा अंगीकार करा. देवानं सांगितलं पाय लक्ष्मीच्या हाती, फक्त पाय देवाचे पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहेत, म्हणून तिशी यावे काकुलती. पण आपण एवढे बिलिंदर गडे, आता लक्ष्मीचा पती कोण? भगवान विष्णू. आपल्याला कोण पाहिजे? लक्ष्मी. आणि लक्ष्मीचा पती कोण? भगवान विष्णू. आपल्याला फक्त कोण पाहिजे? कशी मिळेल हो? कशी मिळेल सांगा ना. पण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर पाय लक्ष्मीच्या हाती. तिला पहिलं काकुलती यावं लागतं. मग भगवान विष्णू आपल्याला मिळाले की लक्ष्मी कोणा मिळणार नाही. अशा प्रकारे आणि मग मात्र पाय भगवंतानं लक्ष्मीच्या हातामध्ये दिले, अभिमान गळून पडला. अशी लक्ष्मी तुकाराम महाराजांनी
अभंगाच्या पहिल्याच्यानं स्तुती केली, लक्ष्मी वल्लभा. पुढे सांगितलं दीनानाथा. दीन म्हणजे कोण? दीन म्हणजे की ज्यांच्या ठिकाणी विठ्ठला विठ्ठला इंद्रिय पंगिस्त ज्यांचं जीवन आहे त्यांना दीन म्हणावं. पण असे जे दीन आहेत ते देवाला फार आवडतात. कृपावंते किती दीन बहु आवडत. देवाला दीन आवडतात आणि तो दिनाचा सोयरा आहे. भगवान परमात्मा कसा आहे? दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग. तो परमात्मा दिनाचा सोयरा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दीननाथा. स्तुती करतात देवाची. पुढे सांगतात पद्मनाभा. आता पद्म म्हणजे काय, नाभ म्हणजे काय? पद्म म्हणजे कमल, नाही का? आणि त्या नाभी म्हणजे बेंबी. भगवान परमात्म्याच्या बेंबीतून कमळ जन्माला आलं आणि त्या कमळामध्ये ज्यानं विश्व निर्माण केलं, ज्यानं सृष्टी निर्माण केली, असा सृष्टीकर्ता निर्माण जन्माला आला तो म्हणजे ब्रह्मदेव. पण महाराज या ठिकाणी भगवान परमात्मा ब्रह्म माझ्या पोटीचे बाळ असं श्रीमद भागवत मध्ये सांगतात. ब्रह्म माझ्या पोटीचे बाळ. मग असा जगत पिता ब्रह्मदेव त्या कमळातून जन्माला आला. म्हणून दोन गोष्टी स्वयंपूर्ण आहेत. त्या सृष्टी निर्मित नाही. एक तुळस आणि दुसरं कमळ. ही स्वयंपूर्ण आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा तुकोबर आहे. भगवान परमात्म्याची स्तुती करतात. पद्मनाभा, दीनानाथा, लक्ष्मी वल्लभा अशा प्रकारे स्तुती करतात. ही स्तुती देव का करतात देवाची बरं तुकोबर आहे? याचं कारण असं आहे, देवा तुझ्याच पायाजवळ सुख आहे हे मला माहिती आहे. आणि म्हणून तू दीनानाथ आहे, पद्मनाभ आहेस, दिनाचा नाथ आहेस, लक्ष्मी वल्लभ आहेस. पण देवा तुझ्याच पायाजवळ सुख आहे हे मला माहिती आहे. अभंगाचं दुसरं सुख बसते तुझे पायी
पण माझी नाही संपली. 2 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, सुख वशी तुझे पाहिजे जीव आत्म्याशी लाये तेथ जे होय तयनाम सुख. सुख म्हणजे काय हो? सुख कुठेही मिळत नाही. आपल्या सुखाचा शोधण्याचा पत्ता नक्की चुकलेला आहे. सुख आहे कुठं? देवाच्या पायाजवळ, संतांच्या पायाजवळ. सुख एक याची टाळी बहुपायी संताची. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाची आगर जनी म्हणे शारंग धर. सर्व सुखाची आगर तू हा उभा विटेवर. मग त्या भगवान परमात्मा चरणाजवळ सुख आहे, संतांच्या चरणाजवळ सुख आहे. आणि आपण मात्र सुख कुठे पाहतो? चाललंय आपला शोधायचा प्रयत्न. पत्नी केल्यावर सुख मिळेल, मुलं झाल्यावर सुख मिळेल, नातवंड मांडवी खाल्यावर सुख मिळेल, 10-5 एकर बागा झाल्यावर सुख मिळेल, 2-4 विहिरी पडल्यावर सुख मिळेल, बंगला बांधल्यावर सुख मिळेल, गाडी घेतल्यावर सुख मिळेल, नाही का? सगळा संसारासाठी एवढा मोठा संग्रह गोळा केला, आयुष्य संपलं. संग्रह करता करता आयुष्य म्हातारपण आलं. आणि 80-90 वर्षाचं वय झालं. त्याला विचारलं, बाबा रक्ताचं पाणी केलं तुम्ही, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. संसार एवढा छोटा होता, त्याचा वेल एवढा मोठा झाला, तो मांडवावर गेला, मांडव मोडून खाली पडला. एवढा पैसा कमवला, एवढा मोठा संसार केला. कशा करता? कशा करता म्हणजे सुखा करता. त्यांनी काय सांगितलं म्हाताऱ्यानं? सुखा करता. बाबा सुख मिळालं? अजून नाही मिळालं. सर्व सुखाची आशा जन्म गेला.
सुखाची आशा तरी होती, पण आता ती सुद्धा मावळली. आता सर्व दुःख एकत्र आली. आता गालाला गाल भेटले, दंतारवाडी ओसाड पडली, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबुड स्वनापरी गती झाली. म्हातारपणाला एक शब्द आहे जुन्या माणसांचा, म्हातारपण आणि वा काय प्रमाण पाठ आहे, म्हातारपण आणि कुत्तरपण. पण हा शब्द आमच्या संत वाङ्मयामध्ये आलेला आहे. स्वानापरी गती झाली अवघी करीती हाडा. पण जुन्या माणसांना काय माहिती स्वान, ते म्हणले कुत्तरपण. या अवस्थेला जरी मनुष्य गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती. म्हातारपण आलं पण सुख मिळालं नाही. का बरं? काय आपल्याकडे महाराज? एखादी गाडी, एखादा बंगला, 2-4 कोंबड्या झोंबड्या, सासऱ्याने दिलेले 2-4 तोळ, काय आपल्याकडे? 2-4 एकर शेती, 1-2 विहिरी, नातवंड परतवंड, ह्याच्यापेक्षा काय संसार आहे? आपल्याला काय सुख मिळेल महाराज? सोडून द्या विषय. पण ज्याची पुराणामध्ये चर्चा आहे, पुराणामध्ये रावण, त्या रावणाकडे काय कमी होतं? सोन्याच्या घरात राहणारा माणूस सुखी झाला नाही. कोटी घरे जाती काशानी तांब्याची, तुझ काजळाचे जप्त कोटी, तुझ काजळाचे जप्त कोटी घरे कांचनाची सप्तकोटी म्हणजे 7 कोटी घरं रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची होती. मंदोदरी सारखी महान पतिव्रता रावणाची पत्नी होती. 1 लाख नातू होते, 1.25 लाख पंतू होते. आसनाला 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. गणपती बाप्पा गाढवायचं काम करत होते. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे, ही कर्मरेषा लिहिणारी जी सटवी आहे, ती सटवी पाय चेपायचं रावणाचं काम करायची. पाय चेपायचे रावण झोपताना. वा, कीर्तन लांबवायला लागेल बर का. हा करा त्याला एवढं सगळं रावणाकडे होते. मला सांगायचे किती होतं आयुष्य रावणाला? 60, 70, 80 वर्ष आपलं आयुष्य संपलं की लगेच आपण बिछाना गुंडाळायचा. चलो राम राम बोलो भाई. किती आयुष्य आपल्याला? 50, 60, 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसं म्हातारी होतात. 100 वर्षाचं भाग्य नाही का त्याला मिळतं. रावण आला होतं 14 चौकड्या लंका नाथा. किती आयुष्य? 14 चौकड्या लंका नाथा म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली, ही 4 युगाची मिळून 1 चौकडी. आणि अशा किती चौकड्या? 14. आणि एका चौकडीची मर्यादा 43,20,000 वर्ष. बरोबर ना उत्तम? 43,20,000 वर्ष एका चौकडीचं आयुष्य. त्याच्यामध्ये कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष.
अजून कुठेतरी 5-6 हजार वर्ष गेले, अजून लय वर्ष आपल्याला जगायचे. आपल्याला म्हणजे आपल्या पिढ्या. तोपर्यंत या कलियुगाचा नाश कुणीच करू शकत नाही. 4,32,000 वर्ष कलियुगाची, आणि सगळी एकूण चौकडीची होतात 43,20,000 वर्ष. मग 43,20,000 वर्ष गुणिले 14, गुणाकार करा बरं पटकन. एवढं आयुष्य रावणाला होतं, तरी तो रावण सांगतो मला सुख मिळालं नाही. त्या रावणाची चर्चा अशी आहे, एवढं सगळं ऐश्वर, एवढं सगळं भोग असताना पुराणामध्ये असं दिसत नाही की रावण सुखी होता. कशावरनं? एका वनवासाच्या बाईला पळून नेण्यासाठी भिकारी झाला, भिक्षाम दे. एवढं सगळं असताना सुद्धा भिकारी झाला राजा. याचा अर्थ आहे रावणाकडे सगळे भोग होते पण सुख मात्र नव्हतं. ते सुख तुकाराम महाराज सांगतात, सुख येचे ठाई. हे फक्त भगवंताच्या चरणाजवळ सुख मिळेल, आणि आपण मात्र संसारामध्ये शोधतोय. अजून बघू राहिलेल्या आयुष्यामध्ये मिळालं ते मिळालं, मिळणारच नाही हो. एक आजीबाई दिवसभर गोधडी शिवत होती. पूर्वीचा काळ आहे. असं एक दांडकं, त्याला मस्तपैकी ती अशी गुंडाळी केलेली, चिंध्या एकत्र शिवलेल्या अशी गोधडी मस्तपैकी आजीबाई दिवसभर शिवण्याचं काम चालू होतं. आणि सूर्यास्त झाला, आणि तेवढ्यामुळे पटकन त्या सुया गोळा करायचं आजीबाईकडे राहून गेलं, आणि त्याच्यामध्ये सुई एक हरवली. कुठं? गोधडी. ती सुई तशीच गोधडीत राहिली. ती सापड्यानं अंधार पडला. आजीबाईनं तशीच ती गुंडाळी केली, कोपऱ्यात ठेवली. रात्र झाली, सुई काही सापडत नाही. आजी रस्त्यावर गेली. मस्त ग्रामपंचायती लाईट लागलेली होती, आणि त्या खांबाखाली आजीबाई अशी फेर फक्त मारू लागली, इकडे तिकडे इकडे तिकडे. एक सदग्रस्त गेला, मला आजी 2 तास झालं मी पाहतोय तुम्हाला, काय शोधताय? अरे बाबा, दिवसभर गोधडी शिवली आणि माझी सुई हरवली. कुठे हरवली? म्हणजे गोधडी. मग इथं काय करता? म्हणजे सुई शोधते. आता दिवसभर गोधडी शिवली आजीने, सुई हरवली गोधडी. आणि आजीबाई म्हणते, अरे घरामध्ये लाईट नाही, दिवाबत्ती नाही, आणि म्हणून मी ही सुई शोधण्यासाठी कुठे आले? लाईट मध्ये आले. राहिलेलं आयुष्य जरी संपलं तरी सुई सापडेल का? हरवली कुठं? गोधडी. शोधती कुठं? सुख कुठं? सुख कुठं? देवाच्या पायाजवळ. शोधतोय कुठं? संसार. सापडेल का हो? मिळेल का हो? उद्यापासून संसार करायचा, करायचा. संसारामध्ये सुख कसं मिळेल? तिथं आडतच नाही तर परत कसं आहे? म्हणून तुकाराम महाराज सांगतात, सुख एक याची ठाई. बहुपायी संताच्या किंवा सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, सर्व
शिवाई संताच्या या प्रमाणाने सिद्ध होते. चला पुढे. माझी अल्प ही वासना, तू तर एक उदाराचा राणा आहे देवा, तू तर उदाराचा राणा आहेस. कर्णासारखे उदार होऊन गेले. लढताना सुद्धा देवानं कर्णाची परीक्षा पाहिली. घनघोर युद्धामध्ये सुद्धा रथाचं चाक कसलेलं आहे आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याने ब्राह्मणाचा वेश घेतला. कर्णा मला दान दे, माझ्या मुलाचं मुंजी बंधन आहे, दान दे. कर्ण म्हणला आता मी या अवस्थेमध्ये आहे, माझ्याकडे आता कसलंही त्राण राहिलेलं नाही, आता मी काय देऊ. त्या ब्राह्मण वेशीमध्ये देवाने सांगितलं तुझ्याकडे एक वस्तू आहे, तुझा दात सोन्याचा आहे, तो दात दे. तो म्हणला आता मी दात काढून देणे इतकं सुद्धा माझ्याकडे त्राण शिल्लक राहिले नाही, व्याकुळ झालो, तेवढा दात तुम्हीच काढून घ्या. याचकानं हाताने कधी दान घ्यायचं नसतं, दात्यानं द्यायचं असतं. त्याचा हात वर असतो, याचकाचा हात खाली असतो. देवाने सांगितलं नाही, तू तुझ्या हाताने दे. त्यावेळेला सुद्धा अंगामध्ये कसलं त्राण नाही आणि मग ताकद सामर्थ्य नसताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या कर्णानं आपलं तोंड दगडावर आपटलं आणि तो दात ब्राह्मण वेशेमध्ये असणारा भगवान परमात्म्याला दान केला. मला सांगायचे काय, अशी एवढे दानशूर आहेत या जगतामध्ये, बळीसारखे दानशूर आहेत. अशा दानशूरचा तू कोण आहेस? राणा आहेस. माझी अल्प ही वासना, तू तो उदाराचा राणा. अशी जे उदार आहेत करण्यासारखे, त्यांचा तू राजा आहेस, राणा आहेस. म्हणून देवा आता फार बोगानं मला पीडा केलेली आहे, तर तू धावून ये आणि मला तुझ्या पायाजवळ जागा ठेव. शेवट तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुका अभंगाचा भावार्थ संपला आणि आपली वेळही संपली का? बरोबर संपली. या ठिकाणी अभंगाची जी भूमिका आहे ती तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी छोटासा प्रयत्न केला. हे असं असेलच असं मात्र काय सांगता येईल का? परंतु हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून करविली तैशी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. ज्या वंशामध्ये आपण जन्माला आलो, नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला अशा कुळामध्ये जन्माला आलेले सगळे आपण महाराज, त्या महात्म्याचं आज पुण्यस्मरण आहे. सगळ्यात थोर संत जास्त आयुष्य ज्या महात्म्याला ते सावता बाबा. एकच मिनिटात सांगतो. औसा नावाचं गाव, सकाळी तुम्ही चरित्र ऐकलेले, सुंदर चरित्र ऐकलेले. औसा नावाचं गाव, त्याच्यामध्ये दैवमाळी. तो दैवमाळी तिकडं दुष्काळ पडला, आरणला आला. ते आरणगाव म्हणजे पूर्वीचं अरण्य. त्या अरण्यामध्ये वास केला आणि मग मात्र तिथं दैवमाळीला दोन मुलं, एक परसोबा एक डोंगरोबा. डोंगरोबा वारीला गेले, ते परत आलेच नाही. आणि परसोबा मात्र विठ्ठल भक्त होते. हळूहळू त्यांनी पंढरीची वारी चालू केली
प्रतिवर्षी पंढरीला जाणं, प्रत्येक एकादशीला पंढरीला जाणं, पांडुरंगाचं दर्शन करणं, वाळवंटामध्ये चंद्रभागेत स्नान करणं, अगदी विद्युतो हरिकथा चंद्रभागेत स्नान अशा प्रकारे परशुरामानं नित्यनेम चालू केला. आणि मग मात्र नांगिताबाई त्यांची पत्नी बरोबर घेऊन हे विठ्ठल भक्त दोघंजण पंढरपूरला गेले. चंद्रभागेमध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तन ऐकण्यामध्ये दंग झाले. तोपर्यंत मंदिर बंद झालं. दोघंही महाद्वारामध्ये येऊन बसले आणि मंदिरामध्ये बसल्यानंतर देवाला करुणा वागतात, देवा आता दर्शन दे. भगवान परमात्म्यानं त्या दोघांना दर्शन दिलं आणि परशुबा नांगिताबाई देवाकडे प्रार्थना करतात, देवा अरे आम्ही आता जर्जर झालो, चरावस्थेला प्राप्त झालो, म्हातारे झालो, पण आमच्या पाठीमागे तुझी ही वारी कोण करणार? पण असं एखादं रत्न आमच्या पोटी दे, संतान दे, अशी पांडुरंगाकडे मागणं केलं. आणि भगवान पांडुरंग परमात्मा म्हणत असतो. हे दोघंही उभयता घरी आले. पांडुरंगाचा प्रसाद आणि तो प्रसाद म्हणजे संत शिरोमणी सावता बाबा जन्माला आले. आणि जन्मानंतर ते सुद्धा अगदी लहानपणापासूनच पांडुरंगाची आवड, विठ्ठल भक्त बनले. एवढे विठ्ठल भक्त झाले, आपल्या मळ्यामध्ये आपलं जे कर्म आहे त्यांना कर्मयुगी संत म्हणतात. आपल्या कर्मामध्येच माझा पांडुरंग परमात्मा आहे. ज्यांनी संसाराचा परमार्थ केला असे सावता बाबा. आणि मग मात्र तिथं भगवान परमात्मा स्वतः येऊन खुरपू लागतात. असा तो दिवस इतका सुंदर. आणि मग हा आषाढ महिना आणि त्याच्यामध्ये असणारी ही अमावस्या, आषाढ महिन्यातली ही अमावस्या, या दिवशी सकाळी सकाळी स्नान केलं, कुंभक साधला, आसन लावलं आणि आसन लावून तर ध्यानस्थ झाले. आणि मग सावता महाराज सज्जनाओ काही क्षणामध्ये ध्यान करता करता पांडुरंग परमात्म्याच्या स्वस्वरूपामध्ये विलीन झाले. असा तो म्हणजे आजचा दिवस. अशा पुण्यवान संत महात्मे सावता पांडुरंगी मिनाला स्वरूप मिनाला स्वरूपी सावता पांडुरंगी मिनाला स्वरूपी सावता सावता बाबांचं सज्जनाओ संजीवन समाधी त्यांनी घेतली. सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला शिवा सावता बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी टाळकरी मंडळी आपल्या भागातून गावागावातून सर्व श्रोतेजन याच्यामध्ये आळंदीहून आलेले सगळे महाराज मंडळी, आदरणीय चाळक महाराज असतील,
कृष्णा महाराज असतील, पुढे अंकुश महाराज असतील, नामदेव महाराज असतील, ही सगळी मंडळी अत्यंत गुणीजन आहे, गुणी आहे आणि स्वभावही फार छान आहे. आणि सगळ्यात सांगायचं महत्वाचं म्हणजे ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करून सुंदर अशी साथ करत आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. इकडं आदरणीय संभाजी महाराज बिडगर सरांनी चांगली पेटी वाजवली. आपल्या सर्वांचं भजनातले भीष्माचार्य गुरुवर्य लक्ष्मण महाराज पवार तात्यांनी चांगली या ठिकाणी साथ केली, ते उपस्थित आहेत. आधी सर्व मंडळी कामठेवाडी असेल,